तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. जेवणाचा बेत तसा आज जरा साधाच होता. जेवण वगैरे आटपल्यानंतर सुगड पूजनाची तयारी सुरू केली. सुगड पूजनाची तयारी करण्यासाठी हे आणलेले सुगड सगळ्यात आधी मी स्वच्छ धुवून ठेवले. काही ठिकाणी ह्या सुगडांना खण असंही म्हटलं जातं. सुगड स्वच्छ धुवून झाल्यानंतर एक छोटासा चौरंग घेतला आणि त्या चौरंगावर स्वच्छ धुतलेलं देवाचं कापड अंथरलं आणि मग हे जे स्वच्छ धुतलेले सुगड होते त्यांना एक एक करून हळदी कुंकू लावायला सुरुवात केली. मकर संक्रांत हा सण सूर्याच्या उत्तरायणाचा प्रारंभाचा मानला जातो, म्हणूनच महाराष्ट्रात या दिवशी सुगड पूजन केलं जातं. सुगड पूजन म्हणजेच काय, तर हा सुगड असतो मातीचा किंवा धातूचा छोटासा अंगार पात्र, म्हणूनच त्याला अग्नीचं प्रतीकही मानलं जातं. हे सगळं झाल्यानंतर जो काही रानमेवा तयार केला होता, ज्याच्यामध्ये तिळगुळ, शेंगदाणे, ऊस, बोरं, हरभरं, गाजर, ओंब्या हे सगळे पदार्थ होते. या सुगडांना हळदी कुंकू लावून झाल्यानंतर हा सगळा जो रानमेवा होता तो सुगडामध्ये अर्पण केला. सुगड पूजन कशासाठी केले जातं, तर सुगड पूजन केल्याने घरात समृद्धी, आरोग्य व सकारात्मक ऊर्जा येते अशी श्रद्धा आहे आणि थंडीपासून संरक्षणही होते, म्हणून उष्णतेचे प्रतीक म्हणून याची पूजा केली जाते. हे सर्व झाल्यानंतर आम्ही मंदिराकडे जायला निघालो. मंदिरात गेल्यानंतर देवाची पूजा केली. देवालाही सुगड अर्पण केला. तिथेच एक तुळशी वृंदावन होतं, तुळशीलाही सुगड अर्पण केलं आणि त्यानंतर मकर संक्रांतीलाच आमच्याकडे ओवसा घेतला जातो. तो ओवसाही आम्ही एकमेकींना दिला. ओवसा देऊन झाल्यानंतर फोटो काढायला सुरुवात केली. आता सण आहे आणि फोटो नाही काढणार असं तर होतच नाही, त्यामुळे छान फोटोही काढले. आमच्याबरोबर माझ्या मैत्रिणीचं छोटंसं बाळही आलं होतं, मग तिच्याबरोबरही काही फोटो काढले. अशा प्रकारे आमच्याकडे मकर संक्रांत साजरी केली जाते. तुमच्याकडेही अशीच मकर संक्रांत साजरी केली जाते का, हे मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही सांगा. मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला.